कॉलेजवयीन मुलींचे धक्कादायक कांड. कॉलेजला जाते म्हणून सांगून सोबत दप्तरही घेत घराबाहेर पडलेल्या मुलींनी असं काही केलं की आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. कपाळाला हात लावून रडू लागले. आपली वर्गात पहिली येणारी मुलगी असं काही करेल यावर विश्वास बसणं कठीण झालं. ही घटना बुधवारी घडली, पण त्या दिवसानंतर संपूर्ण परिसर हादरून गेला. सकाळचे 10 वाजले होते. कुठल्याही साध्या दिवसासारखाच दिवस. घरातल्या मुलींनी दप्तर घेतलं, 2 केसात क्लिप लावल्या, आईने हातात टिफिन दिला आणि त्या म्हणाल्या, आम्ही निघालो. आई हसली. तिला काय माहिती की पुढचे 4 तास तिच्या आयुष्यातला सर्वात भयंकर स्वप्न ठरणार आहे. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला एका हॉटेलच्या लॉबीत 2 मुलं अलगद प्रवेश करत होते. रिसेप्शनिस्टने डोळे वर केले आणि पुन्हा खाली. कोणालाच काही संशय आला नाही, कारण चेहरे सगळे कॉलेजचे, बॅग घेतलेल्या, अगदी साध्या दिसणाऱ्या. मात्र पोलिसांना मागच्या काही दिवसांपासून एकाच जागेबद्दल तक्रारी येत होत्या. काहीतरी सुरू आहे, काहीतरी बरोबर नाही. त्या दिवशी दुपारी अचानक माहिती मिळाली, 5 खोल्यात 5 कपल्स आहेत. काहीतरी संशयास्पद सुरू आहे. क्षणभरही न दवडता पथक तयार झालं. कार गडगडत निघाली. रोडच्या दोन्ही बाजूला शांतता आणि कारमध्ये मात्र तणावाचं वातावरण. हॉटेलजवळ पोहोचल्यावर पथक थांबलं. सगळे एकमेकांकडे बघत होते. कुठलेही मोठे गुन्हेगार नसतील, पण कोणीही अल्पवयीन नसेल तर जबाबदारी मोठी होती. पोलिसांनी हळूच दरवाजा ढकलला. रिसेप्शनवरचा माणूस उठून घाबरून उठला. रूम नंबर त्याने थरथरत 5ही नंबर लिहून दिले आणि मग सुरू झाली ती धडक. एकामागून एक दारं उघडत होती. आत असलेले मुलं मुली थरथरत उभे राहिले. कोणी बिछाण्यापासून दूर सरकले, कोणी फोन लपवत होते, कोणी रडण्यात व्यस्त. पोलिसांनी सर्वांनाच ताब्यात घेतलं. हॉटेलमध्ये अचानक आरडाओरड, गोंधळ, धावपळ सुरू झाली. लॉबीमध्ये ओरडण्याचे आवाज. कृपा करा मॅडम, आमचं आयुष्य संपेल, घरचे मारतील, आम्हाला सोडा. या सर्व मुली ज्या सकाळी कॉलेजला चाललो म्हणून घरातून निघाल्या होत्या, त्या हॉटेलच्या दाराजवळ उभ्या राहून पाय धरून रडत होत्या. त्यातील एक मुलगी, जिच्या घरात सदैव तिच्या गुणांची चर्चा व्हायची. आईला वाटायचं, माझी मुलगी सरळ आहे, अभ्यासू आहे, कधीही चुकीचा मार्ग धरत नाही. तीच आज पोलिसांसमोर कोसळून म्हणत होती, आम्हाला घरी सांगू नका, आम्हाला वाचवा. मुलांना आणि मुलींना लगेच महिला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. डोळे पुसताना, श्वास घेताना पाय थरत थरत सगळेच स्तब्ध. स्टेशनमध्ये नातेवाईकांचे फोन लागायला सुरुवात झाली. कोणी म्हणालं येत आहे, कोण म्हणालं तुम्ही चुकीचं करताय. कोणाच्या आवाजात राग होता, कोणाच्या आवाजात भीती. जेव्हा सर्व पालक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले, त्यांना त्यांच्या मुली दिसल्या रडत. शर्टच्या बहिणे अश्रू पुसत, नजर उचलायलाही लाजणाऱ्या. आईच्या हातातून टिफिन खाली पडला. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. कोणी ओरडले, कोणी गप्प उभे राहिले, कोणी समजतील अशी वाट पाहत राहिले. पोलिसांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली आणि धक्कादायक गोष्ट समोर आली. सगळेच अल्पवयीन होते, सगळेच. हॉटेलचा सीसीटीव्ही DVR जप्त झाला. कोणाचाही गैरवापर, वाईट धंदा, बेकायदेशीर व्यापार यांचं कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. पण अल्पवयीन मुलं हॉटेलमध्ये, हीच गोष्ट पुरेशी होती परिसरात खळबळ माजवायला. ती मुलं मुली इतकी घाबरली होती की मुली सतत एकच बोलत होत्या, आम्हाला घरी कोणती शिक्षा होईल, आम्हाला राहू देणार का, आम्हाला कॉलेजमध्ये दाखवतील का. पोलिसांनी सर्वांना शांत केलं, समज दिली, नैतिक जबाबदारीची जाणीव करून दिली आणि नातेवाईकांना बोलवून शेवटी घरी सोडून दिलं. घराबाहेर जमलेली गर्दी फक्त एकच प्रश्न विचारत होती, काय झालं, कोणत्या मुली, कोणत्या खोल्या. पण पोलिसांनी कोणाचेही नाव उघड केलं नाही. आणि शेवटी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या त्या आईवडिलांनी आपल्या मुलीचा हात धरून बाहेर काढलं. मुलगी मान खाली घालून चालत होती आणि तिची आई म्हणाली, कॉलेजला जाते म्हणून विश्वास ठेवला, पण तू आज आम्हाला तुझ्यापासून दूर नेऊन उभं राहिलीस. हा धक्का आयुष्यभर लक्षात राहील. सस्पेन्स इथेच उलगडला. संपूर्ण गोंधळ, धाड, ताबा, रडारड या सगळ्यांमुळे हॉटेलवर मोठा गुन्हा उघडेल असं वाटत होतं. पण तपासात स्पष्ट झालं की कोणत्याही खोलीत अनैतिक व्यापार नव्हता, कोणताही वाईट धंदा नव्हता. फक्त अल्पवयीन मुलांनी विश्वासाचं पाऊल चुकवलं होतं आणि त्या चुकीने एक दिवस इतकं मोठं वादळ आणलं.